मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. मराठ्यांच्या इतिहासात बाजीराव बल्लाळ पेशव्यांचे नाव एक अजरामर योद्धा आणि कुशल रणनीतिकार म्हणून घेतले जाते. त्यांच्या शौर्याच्या गाथा आजही महाराष्ट्रात घरोघरात घेतल्या जातात. पण बाजीरावांच्या जीवनात एक अशी घटना घडली ज्यामुळे इतिहासाच्या पानावर ते केवळ योद्धाच नव्हे तर एक प्रेमवीर म्हणूनही ओळखले गेले. मस्तानी या रहस्यमयी आणि सुंदर स्त्रीशी त्यांचे प्रेमसंबंध कसे जुळले हे आजही अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण करणारे आहे. ग्रंथकार रामचंद्र नारायण लाड यांच्या मराठ्यांचे दासीपुत्र अर्थात पायपोस किमतीचे पेशवे या ग्रंथात बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेम कहाणीची सखोल चर्चा केली आहे आणि बाजीरावाची सुद्धा पूर्ण परिचय दिलेला आहे. या ग्रंथातील 7व्या प्रकरणात बाजीराव बल्लाळ आणि मस्तानी यांच्या संबंधांबद्दल अनेक रोचक गोष्टी समोर येतात. आजच्या व्हिडिओत आपण या घटनांचा आढावा घेणार आहोत ज्यामुळे बाजीरावांना मस्तानी मिळाली. चला या अद्वितीय प्रेम कहाणीची आणि बाजीरावाच्या संपूर्ण जीवनाची कहाणी ऐकून घेऊया. आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत बाजीराव बल्लाळ यांनी मराठा साम्राज्यासाठी केलेले प्रमुख कार्य कोणते होते, कैलासवासी प्रो भागवत यांच्या ग्रंथातील बाजीरावबद्दल कोणत्या नोंदी आढळतात, बाजीरावांची मोठी चूक काय होती आणि त्या चुकीचा त्यांच्या जीवनावर काय परिणाम झाला, चिमणाजी अप्पा कोण होते आणि त्यांची बाजीरावांशी नातेसंबंधाची महत्त्वाची भूमिका काय होती, देशस्थ सारस्वत आणि कराडस्थ ब्राह्मणांनी बाजीराव बल्लाळांच्या निर्णयाबद्दल कोणते विचार मांडले, मस्तानीशी बाजीरावांची भेट कशी झाली आणि त्यांचे प्रेमसंबंध कसे जुळले, बाजीरावांचा अंत 1740 साली कसा झाला आणि त्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी कोण होते, मस्तानी बरोबरच्या नात्याने बाजीरावांच्या राजकीय कारकिर्दीवर कसा परिणाम केला, बाजीराव बल्लाळांच्या जीवनात मस्तानीचे स्थान कसे होते, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया लेखकांच्या विचारातून. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा. जाणून घेऊया प्रकरण 7 मधील लेखकांचे विचार. बाजीराव बल्लाळ इसवी सन 1720 ते 1740. इतिहासाने बाजीरावाचा बाप बाळाजी का धनाजी हा प्रश्न उपस्थित करून वाचकांना जरी घोटाळ्यात टाकले असले किंवा बाजीरावाच्या बापाचे नाव जरी आम्हाला बरोबर सांगता आले नाही तरी बाजीरावाच्या चरित्रावरून त्याने इतर चित्पावनांपेक्षा अधिक केलेल्या पराक्रमावरून त्याच्या रक्तात हाडामासात पोळीच्या रसायनापेक्षा नळीचे रसायनच अधिक होते हे सिद्ध होते. याला इतिहासाचा पुरावा नको का एखाद्या तर्कशास्त्रज्ञाची डोकेफोड नको. बाजीरावाचे हाडमास व रक्त जरी नळीच्या रसायनापासून झालेले असले तरी मेंदू व बुद्धिमत्ता मात्र पोळीपासूनच झालेली होती हे विसरता कामा नये. बाजीरावाला त्याची आधुनिक जातभाई फार शूर समजतात, परंतु याबद्दल काही त्यांच्याच जातभाईंचे म्हणणे लक्षात घेण्यासारखे आहे. ते असे तरी मराठ्यांच्या शिपायांनी अभिमान बाळगण्यासारख्या लढाया बाजीरावाने किंवा त्यांच्या वंशजांनी मारल्या नाही. येथे म्हटल्याशिवाय राहत नाही. लढाया मारल्या प्रतापराव गुजराने, हंबीरराव मोहित्याने व संताजी घोरपड्याने. त्या औरंगजेबाच्या वेळच्या दांडग्या लढाया कोठे व निजामासारख्या जेव्हा तेव्हा लढाया टाळणाऱ्या सरदाराबरोबर झडलेल्या बाजीरावाच्या चकमकी कोठे असे म्हणणे आहे. कैलासवासी प्रो भागवत उद्गार पृष्ठ 49 मधील. मात्र दगडापेक्षा वीट मऊ या नात्याने इतर पेशव्यांपेक्षा बाजीराव शूर व धाडसी होता व ही त्यांच्या जन्म रहस्याला शोभनच होते. याविषयी कोणालाही अभिमान, खेद, आश्चर्य वाटावयास नको. बाजीरावाची कारकीर्द बहुतेक लुटालुटीत बरीच गेली. त्या काळी पेशवाई सत्तेमुळे व मराठाशाहीच्या दुष्काळामुळे बरीच अंधाधुंदी माजली होती. काही हलके सलके मराठे लुटालुटीचा धंदा करीत होते, परंतु त्यांना आळा न घालता उलट बाजीरावाने उत्तेजनच दिले. मूळ मराठी लुटारू नव्हते, परंतु पेशव्यांच्या अरेरावीमुळे त्यांना हा मार्ग पत्करावा लागला होता. स्वार्थपर होऊन मराठ्यांचा लुटारूपणा वाढविला ही बाजीरावांची मोठी चूक निदान आम्ही समजतो असे मत आहे. कै प्रो भागवत उद्गार
पृष्ठ 47 वरील. यावरून बाजीरावाला मराठी शाहीची इब्रत वाढवायची नसून आपले आसन भक्कम करायचे होते हे सिद्ध होते. याविषयी काही प्रो भागवत म्हणतात, उभय बंधूंमध्ये म्हणजेच बाजीराव व चिमणाजी अप्पा स्वामी भक्ती मुळीच नव्हती असे मत काही प्रो भागवत उद्गार पृष्ठ क्रमांक 48 वर मांडलेले आहेत. बाजीरावचा भाऊ चिमणाजी अप्पा याचा राजकारणात तर कोठेच उल्लेख येत नाही. त्याने एक मराठा शिपायाच्या जोरावर लुटालुटी जाळपोळ याच गोष्टी विशेष केल्या. हा अत्यंत उर्मट व उद्दाम वृत्तीचा होता. दोनदा तीनदा शाहूचा चिमणाजी अप्पाने उघड उपमर्द केला असे मत आहे काही प्रो भागवत उद्गार पृष्ठ 48 वरील. वास्तविक सातारकर छत्रपतींना निर्माल्यवत करून स्वतःची स्वतंत्र सत्ता प्रस्थापित करण्याची बुद्धी पहिल्या बाजीरावातच बीज रूपाने उत्पन्न झाली होती असे मत ठाकरेकृत कोदंडाचा टणकार यांच्यात मांडलेले आहे. कोठे औरंगजेबापासून खरोखरीच मोठ्या आणीबाणीच्या प्रसंगी कोणत्याही प्रकारचा लाभ न घेणारा रामचंद्र निळकंठ व कोठे क्षुद्र खलित व सुभेदारी आपल्या धन्याच्या परवानगीशिवाय स्वतंत्रपणाने घेणारा पहिला बाजीराव हे मत मांडले काही प्रो भागवत उद्गार पृष्ठ 48 वरील. क्षत्रिय गादीची सगळी सत्ता बळकावून गादीच्या मालकास कसपटाप्रमाणे लेखण्याचा पाया अशा रीतीने पेशव्यांसारख्या आमच्या जातीयांनी महाराष्ट्र मंडळात पहिल्याने घातला असे मत मांडले काही प्रो भागवत उद्गार पृष्ठ 51 वरील. मध्यंतरी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती ही की पेशवे जरी महाराष्ट्रात सत्ताधारी झाले तरी त्यांनी देशस्थ सारस्वस्त कराडस्थ हे अगदी हीन समजत असत. मालाकारांच्या भाषेत सांगायचे म्हणजे महाराष्ट्रीय लोक पेशव्यांची लोटी रोटी बेटी बंद वागत असत. तेव्हा पेशव्यांनी सत्तेच्या व संपत्तीच्या जोरावर सारस्वतांना अगडबंब दक्षिणा देऊन आपल्याकडे वळून घेतले व त्यांच्याशी पुढे लोटी बेटी रोटी व्यवहार करून हा सुरू केला. बाजीरावाची व त्याच्या नंतर आलेल्या बहुतेक पेशव्यांचा स्वैर संबंध सारस्वतांशीच झालेला आहे. कित्येक वेळा कराडस्थ देशस्थ यांच्याशीही स्वैर संबंध झालेला दिसून येतो. अशा रीतीने पेशवे म्हणजे अगदीच माधवाश्रमातील मिसळीप्रमाणे झाले होते. त्यातच मराठी सरदार मराठी शिलेदार हुजरे वगैरेंच्या चटणीची भर पडत असल्यामुळे पेशव्यांचे वंशजांना अगदी नमुनेदार चव प्राप्त झाली होती असे म्हटल्यास अतियुक्ती होणार नाही. असो, बाजीरावात उद्दामपणा स्वामीद्रोह वगैरे असे दुर्गुण होते. तसेच तो व्यभिचारी सुद्धा होता. त्याचे या व्यभिचारावर पांघरून घालण्यासाठी त्याचे पूजक बराच विपर्यास करतात. बाजीरावाला मस्तानी कशी मिळाली हा एक मोठा प्रश्नच आहे. त्याचे पूजकाचे असे म्हणणे आहे की त्यांचा हिरो म्हणजे बाजीराव बुंदेलखंडात स्वारीवर असता वाटेत मस्तानी बाजीचे शौर्य व रूप पाहून फिदा झाली. मस्तानी फिदा झाली की स्वारीतील लुटालुटीत पळून आणली. हे तो सर्व समर्थ काळच जाणे. ती फिदा झाली व त्यांच्या नेत्रांना नेत्र भिडले. तेव्हा बाजीचे चाहते पुजारी त्यावेळी त्यांचे जुळून आणण्यास बिलकुल हयात नव्हते व बाजीचे मस्तानीला पळून आणली तेव्हा तो पाजीपणा पाहायला आम्ही हयात नव्हतो असे लेखकाचे मत आहे. परंतु ते काही असो, एका म्लेच्छ स्त्रीला अर्धांगी करून वाड्यात ठेवणे हे बाजीरावाच्या पेशवाई गादीला तरी काळीमा आणणारी गोष्ट होती, यात बिलकुल शंका नाही. तसेच तिच्या पोटी जन्मास आलेला शमशेर बहादर नावाच्या मुलाची मुंज करण्याचाही बाजीरावाने घाशीरामी उपद्व्याप केला होता असे इतिहास ओरडतो. तेव्हा पेशव्यांच्या वरण भातात ही मुसलमानी खिचडी मिसळणे साहजिक आहे. परंतु या गोष्टीबद्दलही बाजीचे पाजी चाहते त्याचे कौतुक करतात व शेकी मिरवतात. यावरून या चाहत्यांची कशी असावी याचा उलगडा होतो. आता प्रश्न राहिला बाजीरावाच्या कारकिर्दीत उदयास आलेल्या मराठा सरदारांचा. बाजीरावाच्या कारकिर्दीत मुख्यत्वे मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, उदाजी पवार वगैरे पराक्रमी पुरुष उदयास आले. ते स्वतःच्या पराक्रमाने व गुणांनी उदयास आले. परंतु कित्येक चितपावनी लोकांचे असे म्हणणे आहे की ते हुजऱ्यांचे सरदार बनले ते बाजीरावाच्या कृपेनेच. ज्यांना वाटेल ते बरळण्याची व लिहिण्याची सवयच लागली आहे त्यांचे तोंड व हात धरावा कोणी. वास्तविक सदरवीर पेशव्यांचे कधीच हुजरे नव्हते, मात्र ते बालपणाचे मित्र असा गोगटेकृत इतिहासात खुलासा आहे. मग या वावदुकांनी हा अजब शोध कोठे लावला नकळो. होळकर, शिंदे, पवार हे इतके पराक्रमी होते की प्रत्यक्ष बाजीरावाला देखील त्यांचा दरारा वाटे. अशा अतिरथी महारथींना या उद्दाम पेशव्यांच्या अंकित राहणे आवडणे तरी शक्य आहे का? याचे सरळ उत्तर आम्ही वाचकांवर सोपितो. या एकंदर विवेचनावरून बाजीरावाचे बीज, त्याचा स्वभाव याचा चांगलाच उलगडा होतो. ज्या खाणीतून रामचंद्र पंत पुरंदरी नावाजलेला मुरारबाजी व चाकणचा नावाजलेला फिरंगोजी नारसाळा असलेली अलौकिक रत्नी निघाली ती खाण निराडी व रावबाजींची खाण निराडी असे मत काही प्रो भागवत उद्गार पृष्ठ 48 येथे मांडले आहे.
की हे कैप्रो भागवतांचे उद्गार किती सत्य, संयुक्तिक व मुद्द्याला धरून आहे ही गोष्ट लक्षात धरण्यासारखी आहे. असो, बाजीरावाचा अंत इसवी सन 1740 मध्ये झाला व त्यानंतर त्याचा मुलगा बाळाजी उर्फ नानासाहेब पेशवा हा पेशवाईवर आला. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.